नमस्कार. आम्ही गेलो होतो ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगला. गेल्याच इथं आम्हाला छान असे 2 माकडाचे पिल्ले दिसले. ते बघून आरू नाचत होती आणि आम्ही गेलो हा झुलापाण्यावरून मंदिराकडे. झुलापाण्यावरून मंदिराकडे जाताना तिथे एक आरूला माकड दिसला आणि तो खूपच अंगावर आला आणि ती घाबरली. आणि मी आहे ना इथं झुलापाण्यावरनं मस्त असं व्ह्यू एन्जॉय करत होते आणि खाली आहे ना नर्मदा नदी पण खूप छान दिसत होतं. झुलापाण्यावरून नको असेल तर ना नर्मदा नदीमधून बोट पण मंदिराच्या तिथं सोडतात, तुम्ही बोटने सुद्धा जाऊ शकता. ओंकारेश्वरचं मस्त असं जवळून दर्शन झाली. ती करून खाली येऊन आम्ही मस्त पोहे घेतलं आणि असे पिलूचे पप्पा पोहे घेतले आणि मी गुल्लक चहा पिले आणि आराध्याने घेतली होती कचोरी. तिला कचोरी खूप छान वाटलं आणि तिथून नाश्ता करून आम्ही निघालो ममलेश्वर दर्शनासाठी. ममलेश्वर दर्शन करायला निघालो. ओंकारेश्वरून हे मंदिर खूपच जवळ आहे, एकदम वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. ओंकारेश्वरला आलेले प्रत्येकजण ह्या मंदिरात येतात. मग तिथं पण ममलेश्वरचे दर्शन केलं. असे छान मी एक व्हिडिओ काढले, तिथं परमिशन नव्हतं तरी पण काढले. आणि बाहेरचं आहे हे ममलेश्वर मंदिराचं व्ह्यू. आणि ममलेश्वरचं दर्शन करून आम्ही निघालो ओंकारेश्वरच्या अन्नक्षेत्राकडे. खूप शांत आणि समाधानाने दोन्ही मंदिराचे दर्शन झाले आणि गर्दी पण थोडं कमी होती. अन्नक्षेत्रामध्ये असे मस्त लोणचं आणि खिचडीचे जेवण केलं. आणि हे ट्रिप आहे ना काहीच प्लॅन न करता मस्त असे श्रावणमध्ये दुसरा सोमवारच्या वेळेस आम्ही गेलो होतो. गर्दी तरी खूप होती तरी पण दर्शन छान झालं. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.